नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आले, ती म्हणजे ओल्या शेंगदाण्याची आमटी, अगदी मालवणी पद्धतीने. तर ही कशी बनवायची, याच्यासाठी साहित्य काय काय लागते ते आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी हे ओले शेंगदाणे घेतलेत, हे आपल्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना, ओल्यावाल्या घेतल्या आहेत मी. आता आपल्याला कुकरमध्ये ना उकडवून घ्यायचे आहेत. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेत. ह्याला माती असते, त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवूनच घ्यायचं आहे हे. तर हे बघा, मी कुकरमध्ये टाकलं आहे. पाणी जास्त नाही घालायचं आपल्याला, अर्ध्याहून अर्ध घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून शिजतानाच मीठ टाकल्यावर शेंगदाण्याची आमटी पण चांगली होते आणि शेंगाला मीठ पण चांगलं लागतं. तर हे बघा, आता मी तुम्हाला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण नंतर आपल्याला आमटीमध्ये पण मीठ घालायचं आहे. तर आपण आता ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, कारण हे ओले असल्यामुळे ह्याला शिजायला जास्त टाईम नाही लागत. त्याच्यामुळे कुकरमध्ये ह्याला मी 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते सोलून घ्यायचे दाणे. तर ते बघा, मी कुकर ठेवला आहे गॅसवर. तर 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. आता आपण हे शेंगा सगळ्या चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, सगळ्या शेंगा का भरलेल्या नसतात, अर्ध्यामध्ये दाणे छोटे असतात, थोड्यामध्ये मोठे असतात, कारण ते आपण सांगू शकत नाही. आता साहित्य बघा काय काय लागणार आहे ते. इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे. लसणीच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहेत. ह्या तिखट लवंगी मिरच्या आहेत आणि कोथिंबीर घेतली. ह्याच्यामध्ये मी आल्याचा वापर अजिबात नाही केला आहे. आज तुम्ही बोलाल की मिरच्या वगैरे टाकते, तर लक्षात घ्या, आज मी मसाला घालून आमटी बनवणार नाही आहे. आणि हे ओल्या शेंगा, हे बघा, मी शेंगदाणे सोलून घेतलेत. हे आपल्याला अर्ध्यापेक्षा अर्धे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. बाकीचे आपल्याला आमटीमध्ये असेच अख्खे दाणे ठेवायचे त्याचे. तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण याच्यामध्ये टाकू शकतात, पण ओले शेंगदाणे टाकल्यामुळे कशी चव एकदम भारी लागते. तर आता आपल्याला हे सगळं वाटण एका मिक्सरच्या जारमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. बघा, जाडसर वाटून घेतलं आहे मी. आणि शेंगा बघा, मी शेंगदाण्याचे दाणे अर्ध्याहून अर्धे मी वाटणामध्ये टाकलेले आहेत. तर हे बघा, आता आपण बनवायला घेऊया. तर ही तुम्हाला आमटी शेंगदाण्याची उपवासाला पण चांगलू शकते, कारण जर ह्याच्यामध्ये तुम्ही हळदीचा वापर आणि कोथिंबीरचा वापर नाही केलात तरी पण तुम्हाला ही उपवासाला चालू शकते. तर आता ह्याच्यामध्ये बघा, मी कांद्याचा वगैरे टमाटरचा वापर अजिबात केलेला नाही आहे. फक्त मी फोडणीला ना ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे, कारण लसूण पण तुम्ही उपवासाला जर आमटी खायची असेल तर स्किप करू शकतात. तर हे बघा, जिरं मस्तपैकी तडतडतं आहे. तर उपवासाला जिरं पण चालतं, त्याच्यामुळे तुम्ही उपवासाला जर बनवायची असेल तर जिरं टाकू शकतात. आता आपल्याला ना ह्याच्यातले ओले शेंगदाणे आहेत ना, ते थोडेसे ना तेलावर ना परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून कसे खरपूस भाजल्या गेल्यामुळे ना आमटीमध्ये या शेंगदाण्याची चव अतिशय उत्तम लागते. तुम्ही एकदा करून बघा. आणि तुम्ही उकडवून शेंगा तर रोज खातात, तर अशी शेंगदाण्याच्या दाण्याची तुम्ही ओल्या आमटी करून बघा. एकदम भन्नाट रेसिपी आहे आणि चवीला पण अतिशय सुंदर लागते. तर हे बघा, शेंगदाणे आपले थोडेसे लालसर झालेले आहेत. आपण आता हे वाटण बनवून घेतलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहे. बघा, ह्याच्यामध्ये मी मसाल्याचा वापर नाही केला आहे अजिबात, कारण तिखटासाठी मी लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे. आता आपल्याला हे वाटण ना पाणी न घालता शेंगदाणे, तेल आणि जिरा ह्याच्यावर 1 ते 2 मिनटं मीडियम गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं आहे. लगेच पाणी नाही टाकायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं, जेणेकरून हे बघा साईडने त्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. तर वाटण पण आपलं हे तेलावर मस्तपैकी परतून झालेलं आहे. साईडने बघा कसे बबल दिसत आहेत ते. तर हे आपलं झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या जारमध्ये बघा हे वाटण राहिलेलं आहे ना, तर तुम्हाला आमटी जेवढी जाड किंवा पातळ लागत असेल किंवा थोडीशी उसळ टाईप तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी टाका, आणि आमटी टाईप असेल तर थोडंसं अर्धा ग्लास तरी पाणी ह्याच्यामध्ये टाका. आता मी एक्स्ट्रा पाणी टाकणार नाही आहे. मिक्सरच्या जारमध्ये जे वाटण राहिलेलं होतं तेच मी याच्यामध्ये धुवून टाकलेले आहे. बघा, अजून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, कारण हे भाताबरोबर पण अतिशय सुंदर आमटी लागते. तुम्ही म्हणत असाल शेंगदाण्याची आमटी, पण शेंगदाण्याची आमटी एकदा करून बघा, अतिशय सुंदर अशी लागते चवीला. आता हे बघा, ह्याच्यामध्ये ना मी आता मीठ आणि थोडासा हळदीचा वापर करणार आहे.
तर हळद मी एकदम थोडीशी टाकलेली आहे, मसाल्याचा तर अजिबात वापर केलेला नाही आहे मी. आणि कोथिंबीर वरून नंतर टाकणार आहे. तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. आता हे बघा, मी हळद टाकलेली आहे. हळद थोडीशीच आपल्याला टाकायची आहे, जास्त नाही टाकायची, कारण आपल्याला आमटीचा कलर हा हिरवा ठेवायचा आहे. कारण मसाल्याच्या आमटी आपण रोज खातो, तर गरमीमध्ये जास्त मसाला पण नाही जास्त हे होत, तर आपण म्हणून मी हिरव्या वाटणामध्ये ही आमटी केलेली आहे. तर हे बघा, हळद आता टाकलेली आहे. आता ही ढवळून घ्यायची व्यवस्थित ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यावर ना उकळ आल्याच्या नंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. तर हे बघा, आता असं मी ठेवलेलं आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. आणि ना शेंगदाणे आपल्याला ना थोडेसे मिक्सरमध्ये वाटूनच टाकायचे, जेणेकरून आपल्या आमटीला ना थोडासा दाटपणा येणार. त्याच्यामुळे भातावर वगैरे खात असू ना, तर चवीला एकदम भारी लागणार. तर हे बघा, आपला आता त्याच्यावर कसे बबल्स येत आहेत, म्हणजे ही रटमटते आमटी. ही आता आमटी झालेली आहे आपली. कलर पण बघा हिरवा दिसतोय त्याचा, कारण आपण कोथिंबीर आणि मिरचीचा वापर केलेला आहे. आता वरून आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली ही आमटी रेडी झालेली आहे. तर तुम्ही सांगा, ही आमटी तुम्हाला कशी वाटली शेंगदाण्याची, आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा. एकदा तुम्ही बनवाल ना, तर तुम्ही परत ही रेसिपी बनवाल. अतिशय सुंदर लागते. आणि जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर उपवासासाठी बनवायची असेल, तर हळद, लसूण आणि कोथिंबीर तुम्ही स्किप करा, जेणेकरून तुम्हाला उपवासाला पण शेंगदाण्याची आमटी चालू शकते. चला तर बघा, आता आपली रेडी झालेली आहे आमटी ओल्या शेंगदाण्याची. चला तर मग या खायला सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.